देशभरामध्ये निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे। सर्वत्रच जागा कोणाला कशा आणि कुठून द्यायच्या यावर चर्चा सुरू आहेत। इतकंच नाही तर खुर्च्यांसाठी खेचाखेची देखील सुरू आहेत। एका बाजूला आपला उमेदवार कोण असा प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच पालघरमध्ये वर्चस्व गाजवणारा बहुजन विकास आघाडी पक्ष नेमका यंदाच्या निवडणुकांमध्ये कोणाला खासदार म्हणून उभा करतो हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय। कारण यंदाच्या वर्षी विविध नावं आता समोर येताना दिसत आहेत। बहुजन विकास आघाडीने मंगळवारी बैठक घेत आपल्या निवडणुकांचा बिगुल वाजवलेला आहे। या ठिकाणी नारळ फोडत आपल्या कार्यकर्त्यांना त्यांची कामं समजवण्यात आली आहेत। कार्यकर्त्यांना नेमकं काय हवं, कसा उमेदवार हवा, तसंच नेमका उमेदवार हवा की नको, कारण आपल्या खासदारांनी जे काम केलेलं ते इतर कोणतेही खासदार करू शकले नाही असं ठाम मत देत यंदाच्या निवडणुकांमध्ये देखील आपलाच खासदार उभा करायचा आणि तो निवडून आणायचा असा ठाम विश्वास आपल्या कार्यकर्त्यांना बहुजन विकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठींनी दिलेला आहे। याचबरोबर खासदार उभा करायचा की नाही यावर विचारण्यास केल्यानंतर कार्यकर्त्यांनी यावर होकार दिलेला आहे। तर आता ती मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली जाणार आहे। या संपूर्ण मेळाव्यामध्ये सर्वच गोष्टींची समीकरणं पाहता यंदाच्या वर्षी बहुजन विकास आघाडी एक ठाम आणि धडाडीचा उमेदवार उभा करणार असं पाहायला मिळत आहे। आणि यंदाच्या वर्षी हे निवडणुका अतिशय महत्त्वाच्या असतानाच बहुजन विकास आघाडी कोणाला उभं करते हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय। तर या मेळाव्यात या विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर पाहूया बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजय पाटील हे काय म्हणालेले आहेत। देशभरात वाजलेला आहे, आता बहुजन विकास आघाडीचा पहिला मेळावा होता, काय बहुजन विकास आघाडीचे अनेक मेळावे झालेले आहेत। कार्यकर्त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत की या निवडणुकीबाबत आपण लढवावे अगर कसे याबद्दल मतमतांतर आहे आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपल्याला हक्काचा खासदार पाहिजे, कारण आपला एक खासदार असताना अनेक करोडो रुपयाचा निधी इकडे या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आणलेला आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचा मागणं आहे की बाबा आपण ही निवडणूक लढवायला पाहिजे आणि याचा अंतिम निर्णय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर घेणार आहेत का लढवायची नाही लढवायची, कोणाबरोबर जायचं किंवा कसे याबद्दल आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर हे ठरवणार आहे। गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे, बहुजन विकास आघाडी स्वबळावर लढणार आहे किंवा अलायन्स करणार आहे, काय यावर सांगा? कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आपण निवडणूक लढलं पाहिजे, कारण आपल्या 3 आमदार आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य आहेत, ग्रामपंचायत आपल्याकडे आहेत, मोठी महापालिका आपल्याकडे आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आपण लढलो तर आपल्याला उपयोग होईल, कारण आता असलेल्या खासदारांनी गेल्या 5 वर्षात तशी पाहिजे तशी भरीव कामगिरी केलेली नाही आणि इकडे जनतेची तशी मागणी आहे का इकडे सक्षम खासदार कोणतरी पाहिजे। त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे लोकनेते हितेंद्र ठाकूरांच्या मागे, आपणच्या मागे, का आपण ही निवडणूक लढलं पाहिजे। जर निवडणूक लढायचं ठरलं तर काही चेहरा असा बहुजन विकास आघाडीकडे अनेक चेहरे आहेत, जुने, जाणते, तरुण असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यरत असलेले चेहरे आहेत आणि ते निश्चित तुमच्या समोर येतील। जर निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला तर तो तुम्हाला तुमच्या ओळखीचा उमेदवार या विभागात असेल। लोकांकडून भरपूर प्रश्न होता विकास कामासाठी घेऊन, ते कधीपर्यंत पूर्ण होतील? विकास कामं तुम्ही बघितलं असेल का जे आमदार करू शकतात, महापालिका करू शकतात, ते मोठ्या प्रमाणे महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये कामं महिला बालकल्याण असो किंवा अन्य ही वसई विरार महापालिकेमध्ये झालेली आहे। नवीन महापालिका असून देखील मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत, परंतु आपल्या इकडूनचे जे खासदार आहेत त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण न झाल्यामुळे आता लोकांचं असं म्हणणं आहे का बहुजन विकास आघाडीचा खासदार इकडे असावा। एका बाजूला महाविकास आघाडी आणि महायुती आहे आणि त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी, तर जर समजा तुम्ही उमेदवार उभा केला तर तुम्हाला किती मोठं आव्हान असेल की हे दोन एवढे मोठे राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष आणि तुमचा पक्ष? एकदा आमचा खासदार निवडून गेलेला आहे, आपला सगळ्यांचा खासदार निवडून गेलेला आहे, त्यामुळे आव्हान असं नाही। बहुजन विकास आघाडी 365 दिवस जनतेबरोबर असते, त्याच्यामुळे आव्हान असं काही नाही। कार्यकर्ते डे टू डे दिवस काम करत असतात। एवढंच आहे का आता कुठच्या पक्षाबरोबर जायचं, कुठच्या पक्षाबरोबर जायचं नाही, स्वतंत्र राहायचं, काय जायचं ते हे लोकनेते हितेंद्र ठाकूर सांगणार आहेत, ठरवणार आहेत। मात्र काही लोक दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत का ह्याच्याबरोबर जाणार आहेत, त्याच्याबरोबर जाणार आहेत। गेल्या 35 वर्षामध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कुठचाही जातीभेद, पंथ, पक्ष असा कुठचाही भेद नाही वाटला, सगळ्या पक्षांबरोबर कामं केलेली आहेत, सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे। विधान परिषद असो का राज्यसभा, गेल्या म्हणजे आता मागील झालेल्या निवडणुकीबरोबर सगळ्यांनाच मतं दिलेली आहे। आता तो मध्यंतरीचा जो काळ गेलेला आहे म्हणजे प्रशासकीय राजवट सुरू आहे महानगरपालिकेची किंवा सगळीकडे, त्याचा या निवडणुकीच्या मतदानावर काय परिणाम होऊ शकतो?
वसई विरारमध्ये महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे आणि ज्यावेळी बॉडी होती त्यावेळी वेगळा अनुभव लोकांना होता आणि या प्रशासकीय राजवटीमध्ये लोकांना एक वेगळा अनुभव आलेला, कामं होत नाहीत, उत्तरदायित्व कोणाचं नाही, कोण उत्तरं नीट देत नाही. त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा आपला खासदार, आपले आमदार आणि आपली महापालिका असणं गरजेचं आहे.